माझ्या सहाय्यकाने माहिती पाठवली, बातम्या चालू आहेत की भाजप माझ्याकडेच आहेत, मी वाचूनच दाखवतो तुम्हाला बातम्या. म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात. तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला आहात. पाटलांचं ठरलं पण कशावरून अडलं. जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू. पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या 5 पैकी 1 खातं. सूत्र. सद्यस्थितीत पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण. सूत्र. प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची 2दा भेट. सूत्र कुठे आहे दाखवा जरा, मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा. असं कधी असतं का? खरं तर सर 7 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा संपूर्ण कार्यकाळ सांभाळला आणि त्या 7 वर्षात सतत तुमच्याबद्दल तुम्ही भाजपसोबत जाणार, तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहात, अशा चर्चा नेहमी उठत असतात. का नेमकं कारण तुम्हाला वाटतं? नाही, कारण असं आहे की तुम्ही सगळे इतके बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात. कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कुणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचा कावळा करतो. त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचं काम करतो आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. वारंवार तुम्ही बातम्या, आता मी त्याला डिनाय का करत नाही तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात. त्यामुळे त्या हळूहळू विरून जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं. ते तुमची बातमी तुम्ही देतात, तुमची बातमी खरी ठरत नाही. त्यामुळं ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात. मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे. आता त्याच्यावर 2-3 बातम्या जरा करा ना माझ्यासाठी. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील साहेबांना आजकाल मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या. ती डायरेक्ट बेनिफिट जो आहे DBT, तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर करायची आहे. ही मोदी साहेबांची घोषणा होती आणि मगाचा लक्षवेधी सूचना जी होती ती कामगार महामंडळाच्या मार्फत, ते कामगार मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट्स हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर वर्ग करावेत. मोदी साहेबांचं सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती. मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात, काही योजना आवडत नाहीत. हा प्रश्न पुढचा. काँग्रेसने एकला चोरचा नारा दिला. अनेक नेते त्यांचं म्हणणं आहे पहिला हा विषय पूर्ण होते ना. 2022 सातत्याने तुमच्या अशा प्रकारच्या बातम्या होतात. तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्हाला बदनामी वाटत नाही. कारण दुसरा प्रश्न, असं जर वृत्त दिलं जाते त्यात तथ्य नाही आहे, ते खोटे आहे, तर अशा वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रावर तुम्ही नोटीस बजावणार. असं आहे की जे वृत्तवाहिन्या अशा बातम्या देतात त्यात माझ्या चांगल्या बातम्याही लावतात. माझे त्यांचे चांगले संबंध असतात. उगाच कटुता निर्माण करणं हे योग्य नाही. नंबर 1. नंबर 2, बदनामी होते का? तर बदनामी होते, पण बदनामी बरोबर प्रसिद्धी मिळते. हा दुसराही भाग आहे. नाहीतर लोक विरोधी पक्षातल्या 10 विधानसभेचे सदस्य असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एवढं जर महत्त्व देत असतील तर त्या प्रसारमाध्यमांचे आभार मानले पाहिजे. सर 2022ला महाविकास आघाडीचं सरकार केलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा भाजपसोबत गेलो आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंतच्या काळात भाजपकडून तुम्हाला कधी थेट संपर्क करण्यात आला का? जसं अजित पवार गेले तसं असं काही झालंय का? भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही. भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत. व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी करत नाही. त्यामुळे भाजपच्याशी बोललं कुठल्याही नेत्याशी, मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची जरा महाराष्ट्रात वाढलेली आहे. ती कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा. सर काँग्रेसने मगाशी एकनाथ शिंदे नाही भेटलो मी थोड्या वेळापूर्वी. सर काँग्रेसने एकनाथ शिंदेचा नारा दिलेला आहे. अनेक नेते म्हणतात की आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये एकटं जाऊ शकतो, सोबत जाऊ शकतो. आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, राष्ट्रीय स्तरावर काही प्रश्न एकत्रितरित्या मांडले गेले पाहिजे.
उद्धव ठाकरेंचंही बरोबर आहे, काँग्रेसचं सध्या बरोबर आहे. परिस्थिती जशी जवळ येईल तशी ती भूमिका बदलेल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद सर. नक्कीच. तुमचं आता भाषण ऐकायचं आहे. नाही